अचलपूर परतवाडा जुळा शहरात तरुणी आणि काही महिलांचे कथित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी परतवाडा येथील एका युवकावर इंस्टाग्राम आणि टेलिग्रामच्या माध्यमातून हे व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आलाय। स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार संबंधित व्हिडिओमध्ये गटरमलपुरा परिसरातील एका युवकाचा सहभाग असल्याचा आरोप असून तो तरुणी व महिलांसोबत अयोग्य कृत्य करताना दिसत असल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणात इतर काही युवकांचाही सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या घटनेमुळे पीडित मुली आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। संतप्त महिलांनी एकत्रित येत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर शुभम कुमार आणि उपविभागीय राजस्व अधिकारी बळवंत अरकराव यांना निवेदन देत आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान आमदार प्रवीण तायडे यांनी थेट एसडीपीओ कार्यालयात जाऊन पोलिसांना जाब विचारलाय। अद्याप आरोपींना ताब्यात का घेण्यात आला नाही असा सवाल करत त्यांनी तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे। पोलिसांकडून अधिकृत तक्रार नसल्याचं सांगितलं जात असतानाही आमदारांनी स्वतः तक्रार नोंदवण्याचा आग्रह धरत तीव्र संताप व्यक्त केलाय। या प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखाताई ठाकरे, भाजपा नगरसेविका पद्मनी बेंडे, अपर्णा रोडे, वैशाली पोटे, शीला साखरे तसेच जिजाऊ ब्रिगेड आणि विविध पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांनीही संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे। सध्या अचलपूर परतवाडा परिसरात तणावपूर्ण वातावरण असून नागरिकांकडून आरोपींना लवकरात लवकर अटक करून न्याय देण्याची मागणी केली जात आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्या हातामध्ये दिलं आणि ज्या संविधानाची शपथ घेऊन हे लोक आपापल्या पदावर रुजू होतात। उद्या 14 फेब्रुवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही कार्यक्रम साजरे करू, पण त्यांचा विचार, त्यांनी दिलेलं संविधान आम्ही किती अंमलामध्ये आणतोय? कोण सुरक्षित आहे? 100 150 मुलींचे 350 व्हिडिओ जर व्हायरल होत आहेत तर आम्ही कुठे सुरक्षित आहोत? या सगळ्या गोष्टींवर आता आम्हाला सगळ्यांना अंकुश करण्याची गरज आहे आणि प्रशासनाने कायद्याच्या बंधनात राहून मान्य मला काहीच नाही करणार। खून झाल्यावर तुम्ही म्हणताय की आम्हाला रिपोर्ट पाहिजे। अहो, तुम्हाला रिपोर्ट पाहिजे, आम्ही सगळे पालक म्हणून तुम्हाला निवेदन देतोय, रिपोर्ट देतोय। कायद्यामध्ये काही गोष्टी बसत नसेल पण तुम्ही कधी आळा घालणार? सर्व संपल्यावर प्रशासनाच्या कायद्यामध्ये जे आपल्याला अडकवतात आणि म्हणतात की आम्हाला एफआयआर दर्ज करता येत नाही, आता ते 8 वाजेपर्यंत एफआयआर दर्ज करणार आहे। पण प्रशासनाने सुद्धा या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून लक्ष दिलं पाहिजे आणि एक प्रशासनाने आपली दहशत, एक पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा आपली दहशत या शहरामध्ये निर्माण केली पाहिजे, ती अजून नाही आहे। त्याच्या बाबतीत निश्चितपणे आम्ही खेद व्यक्त करतो। प्रतिनिधी विजय काकडे, RCN न्यूज, परतवाडा।